पुणेमध्ये नेहमीच वेगवेगळे बदल आपण वेळोवेळी करत राहिलो आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शेतकरी वर्गाला एक चांगला न्याय देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असताना महाराष्ट्र आणि राजस्थान आणि गुजरातपर्यंत एक चांगला दर्जेदार शेतकरी आणि चांगला दर्जेदार व्यापारी हे आपल्यापर्यंत खेचण्याचं काम गेले अनेक वर्ष करत असताना यावर्षी सातत्यानं राजस्थानमध्ये आपण बदल केले. त्या एक्सपोर्टची मंडी वेगळी केली आणि एक मशीनद्वारे ग्रेडिंग हे चालू केली. लवकरच आपण महाराष्ट्रात सुद्धा पुण्याकडे आपण तो प्रयोग करतोय, पण नाशिकला सुद्धा मागच्या वेळेस आपण ग्रेडिंग मशीन आणून एक दर्जेदार माल वेगळ्या ठिकाणी उतरून त्याला वेगळी बाजारपेठ करण्याचा प्रयत्न केला. मी आज काल परवा दिवशी दत्तात्रेयजी पोळ यांना थोडंसं मनामध्ये एक भावना तयार झाली की आम्ही युरोपचा माल तयार करतोय, पण देशाच्या बाजारपेठेत माल आणत असताना त्याला एक वेगळी बाजारपेठ रेसिड्यू फ्री म्हणून मिळावी ही संकल्पना त्यांनी परवा दिवशी माझ्यापुढे मांडली. आणि आज मी पाहतोय की आज साळुंके आपलं या ठिकाणी माल येत असताना आपण सुद्धा रेसिड्यू फ्री माल तयार करताय. तर आता तुम्ही हा रेसिड्यू फ्री माल गुगल आपण तयार करत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये बाजारपेठेत काय यावं लागलं आणि ह्या स्थानिक बाजारपेठेमध्ये, कारण आता तुम्ही युरोपला पाठवत होते, युरोपला माल गेला नाही. तर आज जो बदल केलाय त्या बदलामध्ये तुम्हाला काय वाटतंय आणि बाहेर का माल जात नाही? काय झालं, आम्ही त्यांना 115 रुपये 120 रुपयाने माल जाग्यावर दिला होता, परंतु त्यांनी काय केलं, आज कटिंग करतो उद्या करतो, आम्हाला आठवडे भागात जास्त लोड आहे त्यामुळे ते तटवत गेले. मग आपला माल तर थांबत नाही, मग मार्केटला आणण्याशिवाय दुसरा पर्याय. आता 115 रुपये तुमचा माल जागेवरती त्यांनी मागितलं होतं युरोपसाठी, बरोबर. आज तुमची गोटी काय भाव गेली? 110 रुपये. गोटीच्या भावामध्ये जर युरोपवाले माल खरेदी करत असतील तर ते पैदा करण्यात आपण फक्त समाधानी आहोत की आम्ही एक्सपोर्टचा माल तयार केला, समाधान फक्त एवढंच समाधानी. पैशात त्याचं रूपांतर नव्हतं. आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी पाहता ज्यावेळेस शेतकरी कुठंतरी हळहळ व्यक्त करतो की मी एवढा सोन्यासारखा माल पिकवलाय आणि विषमुक्त पिकवलाय, तो खाणाऱ्यापर्यंत तो तसा पोहोचला तर त्याच्यामध्ये रिझल्ट हे चांगले मिळतील. आज तुम्हाला या ठिकाणी जाणवलं की रेसिड्यू फ्री म्हणून माल आपण विकला, फरक जाणवला. तर चांगल्या दराने 110 पासून मला वाटतं 175 रुपये 175 रुपये माल गेला. आता दुगल आपलं सुद्धा या पद्धतीचं आता ज्यावेळेस तुम्ही चांगला माल पिकवता तर त्यावेळेस तुमची मानसिकता काय असते की स्थानिक बाजारपेठेमध्ये माल गेला तर जरा थोडासा कमी रेटमध्ये जातो, युरोपला गेला तर जास्त जातो, ही तर मानसिकता असते, सगळ्यांचीच मानसिकता असते. तर आता 110 रुपये जर खरेदी करणारा सुद्धा माल घेऊन जात नाही युरोपला आणि इथं 110 ते 175 रुपये जातोय, तर कमीत कमी तो 140 रुपयाच्या आसपास ऍव्हरेज. आम्ही तुम्हाला 140 सांगितलं, 138 पडलं, कारण आम्हाला अंदाजे त्याचा ऍव्हरेज काय पडेल. आपण 175 विकलाय, मी त्याची हायलाईट कधीच करत नाही, हा माझा स्वभाव आहे. त्याचा दर दिवस आपण युट्यूबवर ऍव्हरेज पण देतो की 140 पडला 138 पडला, म्हणजे जागेवर येणारला ही खात्री यावी की माझा माल कमी मागतोय आणि इथे ऍव्हरेज एवढा जर चांगला पडतोय. आणि मला वाटतं सरसकट तुम्ही 138 काढला असेल, त्यातनं गुटी खरडा बदला हजार पडला तर अजून थोडीशी वाढ होईल या पद्धतीने. तर आज या मार्केटमध्ये जो बदल केला, हे बदल आपण धाडसाने ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुमची जबाबदारी काय असेल रेसिड्यू फ्रीच्या बाबतीत? सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देणार आणि कशाबद्दल सर्टिफिकेट तुम्ही सर्टिफिकेट देणार. म्हणजे गव्हर्नमेंटच्या लॅबला मुंबईला चेक होत होते, 6,000 रुपये त्याची फी असते, ते फी दिल्यानंतर ते आपल्याला सर्टिफिकेट देते. हे पण याच्यात एक करावं लागेल. आता आम्ही स्वतः जाऊन तिथनं सर्टिफिकेट आणायचं का इथं मार्केटमध्ये काय व्यवस्था होईल? पहिली गोष्ट अशी आहे, त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. परंतु जो शेतकरी आजपर्यंत ज्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम केलंय तर चुकीचं सर्टिफिकेट आणेल असं मला वाटत नाही. कधी जाणणार. आणि एक एक्सपोर्टचा एक वर्ग आहे, युरोपचा माल पिकवणारा एक वर्ग आहे, त्या साखळीतनं तर आम्हाला लगेच कळणार आहे, कारण महाराष्ट्रात कोण कोण युरोपचा माल तयार करतो याची यादी माझ्याकडे आहे. आलं लक्षात. आजपर्यंत त्याचे रिजेक्शन मला विकलेले आहेत, पण चांगले माल युरोपला गेले. तर तुम्ही जरी एक्सपोर्टचं सर्टिफिकेट आणलं तरी काही अडचण नाहीये.
परंतु आपल्याला खाणाऱ्याला विषमुक्त डाळिंब द्यायची. पैसे किती मिळतात त्यापेक्षा त्यांना चांगला माल चांगला माल द्यायचा, माल विषमुक्त माल. आज कॅन्सरचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीत परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम खाणारा पण होऊ नये ह्याची आपण काळजी घेऊया. आज आपण पाहतोय 145 रुपये किलो माल हा गेलेला आहे. 145 रुपये, 220 रुपये किलो माल गेलेला आहे. हा युरोपला जात नाही कारण ही साईज मोठी आहे, ते माल घेत नाहीत. पण इथं स्थानिक ह्याच्यावर खाणारा वर्ग याला 220 रुपयापर्यंत खरेदी करतोय. आता 200 किंवा हा 190 रुपये किलो माल, हा 190 रुपये किलो गेलाय. परंतु हा माल ज्या वेळेस आम्ही छाती टोकपणे सांगू हा रेसिड्यू फ्री आहे, त्यावेळेस विकणारा सुद्धा छाती टोकपणे पुढं सांगणार आहे. परंतु ह्याची फसवणूक होऊ नये म्हणून अजून आपण वेगवेगळी आयडिया पुढे आणणार आहे. एक 4-8 दिवसात ती आयडिया जर अजून माझी सफल झाली तर माझ्या मते आपल्या खाणाऱ्यापर्यंत जर आपला हा माल पोचला विषमुक्त तर अजून तुम्हाला 5-25 रुपये किलो म्हणजे कॅरेटला 500 रुपये तरी वाढ करून देण्याची ही माझी जबाबदारी असेल. कारण तुम्ही तेवढा हक्कानी विषमुक्त डाळे पिकवले. आता जे जागेवर देतात ते शेतकरी, आता हे पहा यांची एवढी गडबड चालली की हा माल लगेच उचलायचा आणि परत पुढं स्टॉलला नाही. त्यामुळे आपण 5 वाजता ह्या मार्केटमध्ये आपण विक्री कशी होईल आणि खाणाऱ्यापर्यंत लवकरात लवकर माल कसं जाईल म्हणून ह्याला उचलणारा पण गडबड होतोय. मी व्हिडिओ तयार करतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टीची घडामोड पाहता आता आपल्याला एकच काळजी घ्यायची की या ठिकाणी विषमुक्त डाळिंब आहे याचं सर्टिफिकेट आणायचे आणि त्या पद्धतीने आमची पण जबाबदारी तो माल खाणाऱ्यापर्यंत विषमुक्त म्हणून पोचवायचा आहे. धन्यवाद.